शिवसेना नेते आमदार भास्कर शेठ जाधव। छत्रपती शिवराय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वर्गीय मासाहेब यांना अभिवादन करतो। आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, मनसेचे पक्षप्रमुख राजजी ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि आपल्या देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि आता त्यांचं भाषण ऐकल्यानंतर आमच्या सगळ्या ताईंच्या मनात जरा थोडीशी असं वाटायला आपण पण असंच भाषण करणार। त्या ज्योतिताई ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा अर्चनाताई ताजणे, मनसे विभाग अध्यक्ष श्री संदीप कुलथे, शिवसेना विभाग प्रमुख, महिला विभाग प्रमुख प्रज्ञाताई सपकाळ, मनसे महिला विभाग अध्यक्षा कविताताई राणे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते माजी मित्र राजाभाऊ राजपूरकर, माजी नगरसेवक प्रदीपजी सावंत, शिवसेनेचे विभाग प्रमुख श्री उपविभाग प्रमुख श्री अजित गुजर, आमचे गुहागर तालुका संपर्क प्रमुख महेश गोवळकर, महिला उपविभाग प्रमुख लाटेकर मॅडम, व्यासपीठावर बसलेली सर्व मान्यवर मंडळी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, 15 तारखेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे आणि या निवडणुकीकरता प्रभाग क्रमांक 131 मधून आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲडव्होकेट उषाताई चावक या निवडणुकीकरता उभे आहेत आणि आपण सर्वांनी 15 तारखेला स्वतःहून स्वयंस्फूर्तीनं, कोणीही न बोलवता, कोणीही विनंती न करता, कोणी माझ्या गाडीत बसा, ह्याच्या गाडीत बसा असं सांगितलं तरी स्वतःहून मतदान केंद्रावर जा आणि ज्या ठिकाणी वृषालीताईंची निशाणी आपली सर्वांची मशाल आहे त्या मशाली समोरचं बटन दाबून वृषालीताईला प्रचंड मताने विजय करा असा आग्रहाने विनंती करण्याकरता म्हणून या ठिकाणी बांधवांनो, भगिनींनो, ही निवडणूक काय आपल्याकरता पहिलीच नाही। अशा अनेक निवडणुका आल्या आणि गेल्या, पण नेहमी झालेल्या निवडणुका आणि या निवडणुकीमध्ये खूप असा मूलभूत असा फरक आहे, मूलभूत असा फरक आहे आणि म्हणून ही निवडणूक केवळ तुमच्या माझ्या का भवितव्याच्या दृष्टीने महत्वाची नाही, तर ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या दृष्टीनं, महाराष्ट्राच्या इज्जतीच्या दृष्टीनं, महाराष्ट्राच्या सन्मानाच्या दृष्टीनं आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांना आपल्या तलवारीनं पाणी पाजलं, नेस्तनाबूत केलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान जिवंत ठेवण्याकरता म्हणून ती ही निवडणूक महत्वाची आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। ही निवडणूक कोणता पक्ष जिंकतो आणि कोणता पक्ष हारतो याच्याकरता फार मोठी महत्वाची नाही, तर निवडणूक माझा महाराष्ट्र जिंकतो की नाही याच्याकरता ही निवडणूक आहे, याच्याकरता ही निवडणूक आहे। खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची मुदत ही 2022 साली संपली। 74व्या घटनादुरुस्तीमध्ये एकदा का एखाद्या संस्थेची निवडणूक होऊन 5 वर्ष पूर्ण झाली की त्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त 15 दिवस मुदत संपल्यापासून पुढे ती निवडणूक ढकलता येते, परंतु त्याच्यापेक्षा पुढे ती निवडणूक ढकलता येत नाही।
परंतु दिल्लीमध्ये बसलेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार किंवा महाराष्ट्रामध्ये असलेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार, या सरकारचा लोकशाहीवर विश्वासच नाही. या सरकारचे जे नेते आहेत, जे प्रमुख आहेत, त्यांनी कितीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना, संविधान हे पुन्हा पुन्हा डोक्याला लावून नमस्कार केल्याचं नाटक केलं. ते नाटक करतात, परंतु त्यांचा त्या संविधानावर, त्या राज्यघटनेवर आणि त्या लोकशाहीवर काळी मात्र विश्वास नाही. बांधवांनो भगिनी, काळी मात्र विश्वास नाही. आणि म्हणून 2022 साली महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांच्या निवडणुकीची मुदत संपली. आज 2026 साल उजाडलं तरी हे लोक निवडणूक लावायला तयार नाहीत. हे लोक निवडणूक लावायला तयार नाहीत. हे दुसऱ्यावर वाटेल तो आरोप करतात, वाटेल ती टीका करतात, हे बरचसं खोटं बोलतात. पण देवाने ह्यांना असं कौशल्य दिलेलं आहे की हे खोटं बोलतात ते सुद्धा लोकांना खरं वाटतं. आणि आपण कितीही खरं जरी बोललो तरी सुद्धा ते खोटं कसं आहे हे लोकांना पटवून सांगतात. आणि लोकांना ते बऱ्याच वेळेला पटतं, बऱ्याच वेळेला पटतं. बांधवांनो भगिनींनो, ज्यांनी ही निवडणूक घेतलीच नसती. परवाच्या दिवशी झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या ज्या काही निवडणुका झाल्या, त्याही वेळेला यांनी निवडणुका घेतल्याच नसत्या. पण या सरकारच्या पेटाटामध्ये सुप्रीम कोर्टानं लाच घातली आणि 30 जानेवारी पूर्वी सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्या असं सांगितलं. म्हणून आज निवडणुका होत आहेत. मध्यंतरी असाच आदेश दिला, सप्टेंबर पर्यंत निवडणुका पूर्ण करून घ्या म्हणून सांगितलं. पण त्याच्यामध्ये खाली एक ओळ लिहिली, काही कारणास्तव जर अडचणी आल्या तर थोडे दिवस सरकार निवडणुका मागे पुढे करू शकतं. बस एवढाच मागे पुढे शब्द वाचला आणि पुढे मागे आता निवडणुकाच करायच्या नाही असा त्यांनी निर्णय घेतला. लोकांना पुन्हा सुप्रीम कोर्टात जावं लागलं आणि आता 30 जानेवारी पूर्वी निवडणुका घेतल्या पाहिजे अशा प्रकारचा सुप्रीम कोर्टानं पुन्हा आदेश दिला आणि यांना निवडणुका घ्याव्या लागल्या. यांचा राज्यघटनेवर विश्वास नाही, यांचा कुठल्याही लोकशाहीवर विश्वास नाही. आणि आजची निवडणूक ही अत्यंत महत्वाची एवढ्या करता आहे की जो भारतीय जनता पार्टी हा पक्ष फार संघटनेच्या गोष्टी करतो, साधन सूचितेच्या गोष्टी करतो, पार्टी विथ डिफरन्स. आमच्यासारखा दुसरा पक्ष जगाच्या पाठीवर नाही. जगामध्ये सगळ्यात अंत मोठा पक्ष म्हणून सांगतो. आमच्या पक्षाचा नेता हा विश्वगुरु. कोण? विश्वगुरु. आमच्या कोकणात असं कोण म्हटलं तर त्याला कुठे घेऊन गुरु असं लोक म्हणतात. कोकणी माणूस मी असल्यामुळं त्याला जर कोण म्हटलं विश्वगुरु तर लोक म्हणतात त्याला कुठे घेऊन गुरु असं लोक म्हणतात. आणि म्हणून असा विश्वगुरु असलेला हा पक्ष, अशी विरोधावली मिळवणारे हे लोक आज चारी बाजूनं प्रशासकीय कारभार करून, प्रशासकाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना हाताशी धरून, अधिकाऱ्यांना सत्तेची भीती दाखवून उभा देश लुटण्याचं काम, उभा महाराष्ट्र लुटण्याचं काम यांनी सुरू केलेलं आहे. उभा महाराष्ट्र लुटण्याचं काम यांनी सुरू केलेलं आहे. लोकप्रतिनिधी नावाची संस्था अस्तित्वातच ठेवायची नाही. सरकारी अधिकारी हे आपल्या ताब्यात आपल्या मर्जीप्रमाणे घ्यायचे आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करायचा. हे भ्रष्ट लोक आहेत, हे भ्रष्ट लोक आहेत. लांबची गोष्ट कशाला? मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत ते विचारणारा मी विकास करणार आहोत, विकास करणार आहोत. एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्यानं उभं राहून सांगावं की विकास म्हणजे तुम्ही नक्की काय करणार आहात याचा तरी तुम्ही उल्लेख केला काय? फक्त आम्ही विकास करणार आहोत. जाणारी माणसं सांगतात की आम्ही विकासाकरता जातोय. पण कोणाचा विकास? कोणाचा विकास? जनतेचा विकास की स्वतःचा विकास? याचं कधी भाष्य करत नाही, याच्यावर कधी भाष्य करत नाही. ज्या शिवसेनेकडे गेली 25 वर्ष ही मुंबई महानगरपालिका आहे, त्या शिवसेनेनं काय केलं म्हणून प्रश्न विचारतात. त्या शिवसेनेबरोबर गेली 5 वर्ष सोडली तर कायम भागीदार हे आहेत त्याच्यामध्ये, कायम त्याच्यामध्ये भागीदार हे होते. हे शिवसेनेच्या बरोबर शिवसेनेनं जर महापौरपद घेतलं
तर हे सातत्यानं उपमहापौर घेत होते, उत्तर घेत होते. याचा अर्थ 50% वाट्यामध्ये हे कायम होते. पण जो मात्र शिवसेनेला विचारतात की तुम्ही काय केलं, मला अभिमान वाटतो माझ्या पक्षाच्या तरुण नेत्यांना. माननीय आदित्यजी ठाकरे यांनी त्या दिवशी वरळी 2 मध्ये 1 तास 4 मिनिटं आणि 47 सेकंद नॉनस्टॉप हातामध्ये कागदाचा एक तुकडा न घेता, कुठल्याही प्रकारचा टॅग न घेता मुंबईच्या गल्ली पासून आम्ही काय केलं हे सांगण्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आदित्य ठाकरे. हे लक्षात ठेवा. ही मुलाखत काढून बघा तुम्ही. त्यांनी प्रत्येक गल्ली बोळामध्ये शिक्षण असेल, पाणी असेल, रस्ते असतील, नोकरी व्यवसाय असेल, कोविडचा कालावधी असेल, घरं बांधायचं असेल, सिलिंग करायचं असेल, पोस्टर रोड करायचा असेल, या प्रत्येक गोष्टीचा शब्द आणि शब्द त्या ठिकाणी त्यांनी हातामध्ये कागदाचा एकही तुकडा न घेता सगळ्या गोष्टी सांगितल्या. याचा अर्थ माणूस हे इतका आत्मविश्वास पूर्ण कधी बोलू शकतो? माणूस हा एवढा स्पष्टपणे कुठल्याही प्रकारचा हातामध्ये कागदाचा तुकडा मग घेताना कधी बोलतो ज्या वेळेला त्यांनी प्रत्यक्षपणे हे काम केलेलं असतं, तो फील्डवर गेलेला असतो, त्यांनी हे काम नजरेकडून घातलेलं असतं, त्यांनी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली असते. त्याच वेळेला माणूस इतका आत्मविश्वासपूर्वक बोलू शकतो. त्याचं उत्तम नमुना म्हणजे आदित्यजी ठाकरे यांनी दिलेलं प्रेझेंटेशन आहे. मला तुम्हाला सांगितलं पाहिजे. अधिकाऱ्यांना हाताशी धरून राज्य रुपयाचं काम हे करतात, त्याचा जिवंत उदाहरण, जिवंत उदाहरण. ठाण्यामध्ये एका रस्त्याचं टेंडर निघालं, 6,000 कोटी रुपयाचं टेंडर. आणि तो विषय ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये गेला, त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे टेंडर तात्काळ रद्द करा. कारण 3,000 कोटी रुपये, 6,000 कोटीच्या टेंडर मध्ये 3,200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालाय. 3,000 कोटी रुपयेच कामाला लागतायत. पण याने त्याचे 6,200 कोटी रुपयाचं टेंडर केलं. सुप्रीम कोर्टानं स्टे दिला. त्याच्यामध्ये आदित्यजी ठाकरे यांनी सांगितलं की ज्या वेळेला मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यामध्ये आली त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेवर 600 कोटी रुपयाचं कर्ज होतं. 600 कोटी रुपयाचं कर्ज होतं. आणि 2022 साली ज्या वेळेला महानगरपालिकेची मुदत संपली आणि प्रशासक आला त्यावेळेला 92,000 कोटी रुपयाच्या ठेवी या उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली या महानगरपालिकेत होत्या. काल परवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की एवढ्या ठेवी कशाला ठेवलेल्या, ह्या ठेवी काय चाकायच्या आहेत काय लोकांनी जर टीका केली. आपल्याला लक्षात आलं असेल की ह्या 92,000 कोटी रुपयाच्या ठेवी या सत्ताधारी पक्षानं चाटून आता 20,000 कोटीवर आणल्या. त्याच्या 72,000 कोटी चाटले. 72,000 कोटी रुपये कधी गेले. 2 वर्षानंतर त्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगार देणं, ते निवृत्त झाल्यानंतर त्यांनी देणी देणं, त्यांनी पेन्शन देणं हे महानगरपालिकेला त्या ठिकाणी शक्य होणार नाही. स्वतः गुजरातची महानगरपालिका 5,000 कोटी रुपयाच्या तोट्यामध्ये आहे आणि माझी मुंबई महानगरपालिका 92,000 कोटीच्या फायद्यामध्ये आणण्याचं काम हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आहे. तुम्ही मुंबई करणार बसचा प्रवास जगाच्या पाठीवर 5 किलोमीटर पर्यंत प्रवास करण्याकरता फक्त 5 रुपयामध्ये प्रवास करता येतो. 10 किलोमीटर 10 रुपयात करता येतो. 20 किलोमीटर पर्यंत फक्त 20 रुपयामध्ये प्रवास करता येतो. आणि 20 किलोमीटरच्या पुढे कितीही जरी तुम्ही प्रवास केला तरी तो 20 रुपयातच करता येतो. हा चमत्कार जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे घडवू शकतात. 1,000 लिटर पाणी, 1,000 लिटर पाणी तुम्ही वापरलात तर 3 रुपये 50 पैशाला 1,000 लिटर पाणी देण्याचं काम, ऐतिहासिक काम हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली तुमची मुंबई महानगरपालिका करते. आणि या शेजारच्या दुकानातून एक जर बिस्लरी वॉटरची बॉटल पाण्याची 1 लिटरची घेतली तर मला वाटतं 15 की 17 रुपये कधी घ्यावे लागतात.
किती 20 स्वस्त झाले वाटतं मोदींच्या राज्यात 20 रुपयाला झाली 20 रुपयाला 1 लिटर पाणी तुम्हाला मिळतं आणि 1000 लिटर 3 रुपये 50 पैशाला मिळतं आणि तेही पाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही ज्या बिस्लरी वॉटरच्या बॉटलमधून पाणी घेता मिनरल वॉटर घेता त्याच्यापेक्षा माझं पाणी अधिक स्वच्छ आहे कुठल्याही लॅबोरेटरीमध्ये येऊन तपासा हे पाणी तुम्हाला दिलं 8 भाषांमध्ये तुमच्या मुलाला फुकट शिकवण्याचं काम त्या बसमधून फुकट शाळेमध्ये घेऊन जाण्याचं काम अनेक जगामध्ये जेवढी म्हणून बोर्ड आहे एसएससी असेल सीबीएसई असेल आयसीएसई असतील हे तर आणखी जी काय 6-7 बोर्ड आहे त्या सगळ्या बोर्डाचं शिक्षण मोफत तुमच्या मुलांना मुंबईत देण्याचं जर काम आणि हे ऐतिहासिक काम जर कोणी केलं असेल तर ते आदित्य बाबा उद्धव साहेब ठाकरे यांनी केलेलं आहे मुंबईमध्ये केलेलं आहे ही मुंबई टिकली पाहिजे ही मुंबई वाचली पाहिजे आम्ही प्रत्येक जण घसा फोडून सांगतोय की या मुंबईवर वक्रदृष्टी आहे काही लोकांची मी सगळ्याच वक्त्यांना या ठिकाणी नम्रपणे एक विनंती करतो की तुमच्या भाषणामध्ये गुजराती मारवाडी जैन उत्तर भारतीय बिहारी असे शब्द वापरू नका तुमच्या वापरू नका हे उत्तर भारतीय आहेत का ते मराठी आहेत का ते गुजराती आहेत का ते मारवाडी आहेत का जैन आहेत ईसाई आहेत शीख आहेत ख्रिश्चन आहेत अरे ही माझी मुंबई ज्ञानी म्हणून जो मुंबईमध्ये आला त्या सगळ्या लेकरांची ते कुठल्याही जाती धर्माचे कुठल्या पक्षाचे कुठल्या पंथाचे कुठल्याही भागातले असतील त्यांची ती आई आहे मला गुजराती बांधवांना प्रश्न विचारायचा आहे मला मारवाडी बांधवांना प्रश्न विचारायचा आहे मला जैनांना प्रश्न विचारायचा आहे मला मुस्लिमांना प्रश्न विचारायचा आहे मला ख्रिश्चनाला प्रश्न विचारायचा आहे मला शिखांना प्रश्न विचारायचा आहे अरे ज्या वेळेला तुम्ही मुंबईमध्ये पाऊल ठेवलं या तुमच्या आईनं तुमच्या पोटाला भूक लागली कधी कोणाचं पोट मारलं नाही तुमच्या पोटाला भाकरी दिली तुम्हाला पाणी तहान लागली तर तुम्हाला ह्या माझ्या मुंबई आईनं पाणी सुद्धा दिलं तुम्ही आजारी पडला तर तुम्हाला औषध दवा करण्याचं काम हे माझ्या मुंबई नावाच्या आईनं दिलं तुम्हाला कोणालाही उपाशी ठेवलं नाही अरे फुटपाथवर झोपला तर तुमच्या डोक्यावर छप्पर देण्याचं काम सुद्धा या माझ्या मुंबईनं केलं तुम्हाला रोजगार देण्याचं काम माझ्या मुंबईने केलं तुम्हाला संरक्षण देण्याचं काम माझ्या मुंबईने केलं ज्या वेळेला प्रसंग पडला त्या वेळेला माझी मुंबई तुमच्या पाठीशी उभी राहिली आज भारतीय जनता पार्टीच्या नावाला लागून गुजराती मराठी मारवाडी गुजराती आणखी कोण असतील हे धर्मामध्ये भांडण लावण्याचं काम हे नतग्रस्त करतायत यांच्या नावाला लागू नका अरे मुंबई ही तुमची आमची आई आहे या आईला सगळ्या जाती धर्मातील लोकांना ज्याप्रमाणे आई 4 मुलं असतील 6 मुलं असतील तर त्या सगळ्या मुलांना समन्यायानं आई बघते समन्यायानं तुमची माया ममता सगळ्यांच्यावर असते तशी माझ्या मुंबईनं तुम्हाला आईच्या न्यायानंच वागवलेला आहे हे लक्षात ठेवा या भारतीय जनता पार्टीच्या नावाला लागून तुम्ही या आईचे लक्ष तोडू नका रे आईचे लक्ष तोडू नका आज तुम्ही मोठे झालात या मुंबईमध्ये झाला आज तुम्ही 4 पैसे कमवले या मुंबईमध्ये तुम्ही कमवले आज तुम्ही मोठमोठे बिल्डर झालात आज तुम्ही इतके श्रीमंत झालात आज तुम्ही कोणालाही विकत घ्यायला तयार झालात हे बळ तुम्हाला कुणी दिलं माझ्या मुंबईने दिलं हे बळ तुम्हाला माझ्या मुंबईने दिलं आणि आज त्यावेळेला हे बळ देत असताना सातत्यानं ही शिवसेनानी हे मराठी माणूस हा महाराष्ट्राचा मराठी माणूस म्हणून त्या मुंबईवर त्याचा हक्क कालही होता आजही आणि उद्याही राहील पण त्यानं आता तुमच्याशी न्यायाने वाटा त्यानं तुमच्यावर अन्याय नाही केला त्यानं तुम्हाला मदतच केली त्यानं तुमचा व्यापार उद्योग वाढण्याकरता म्हणून तुम्ही परप्रांतीय म्हणून तुमच्याकडे कधी दुर्लक्ष कधी केलं नाही किंवा तुमचा द्वेष केला नाही पण तुम्ही त्याच्या घरात जर राहत असाल तर ते माझं घर आहे हे म्हणणं चुकीचं आहे का त्यांचं घर आहे हे हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राची मराठी माणसाची ही मुंबई आहे आणि ही मुंबई सुद्धा आम्हाला सणासाठी मिळालेली नाही बांधवाला हमी दिलो मोरारजी देसाईंनी
किंवा गुजरात राज्याला जोडावी म्हणून 106 लोकांचे बळी घेतले. 106 लोकांचे बळी, बरोबर आहे ना? 106 लोकांच्या बळीमध्ये सगळेच्या सगळे बांधवांनो भगिनीनो मराठी होते. 106 लोक मेल्यानंतर सुद्धा गुजराती असू दे, मारवाडी असू दे, ख्रिश्चन असू दे, जैन असू दे, లేదా आणखी कोण असू दे, त्याला मराठी माणसांना हाकलून नाही लावलं. त्याचं मागणं काय की जरूर तुम्ही माझ्या घरात राहा, पण हे माझं घर. माझं घर याचा अर्थ काय? माझ्या महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई माझी आहे, त्याला फक्त माझी आहे एवढाच सन्मान पाहिजे. बाकी सगळं तुम्ही कमवत आहात, आणि म्हणून या भारतीय जनता पार्टीच्या नादाला लागून या आईचे लचके पाडून करू नका. आईचे लचके करू नका, या आईचे तुकडे पाडू नका, या आईला विकलांग करू नका, या आईला भिकारी करू नका. सगळे उद्योग धंदे तिकडे घेऊन जायचं आणि आईला मात्र या ठिकाणी उपाशी ठेवायचं. ते काही षडयंत्र नसलंय. आज आई उपाशी राहिली तर आज मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सुद्धा उद्या उपाशीच या ठिकाणी राहिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सुद्धा राहणार नाही. आणि म्हणून ही मुंबई शिवसेनेच्या ताब्यामध्ये राहिली पाहिजे. 1966 सालापासून अनेक संकट आली, अनेक आघात झाले, अनेक दंगे झाले, अनेक दंगली झाल्या, अनेक प्रकारची संकट आली. माझा कष्ट गुजराती, मारवाडी सगळ्या लोकांना त्या वेळेला तुमच्याकडे तुम्ही फक्त म्हणता की व्यापार आम्ही करतो, मराठी माणूस फक्त नोकरी करतो, बाकी तो काही करत नाही. मग 1992 साली सुद्धा तुमच्यावर एवढं मोठं संकट आलं होतं. त्यावेळेला जर माझा मराठी माणूस असं म्हणाला असता की माझा व्यापार नाही, माझी नोकरी आहे, मी माझा जीव द्यायला कशाला बाहेर पडू, व्यापार ज्याचा आहे त्यानं वाटोळं होऊ दे, काय पण होऊ दे, पण माझा मराठी माणूस तसं म्हणाला नाही. माझा मराठी माणूस मी विशेष करून शिवसैनिक म्हणाला की आज ज्याने कोणी संकट आणलंय तोंड देण्याचं काम माझं शिवसैनिकाचं आहे आणि तुमचे दुकानाने व्यापार वाचवण्याचं काम हे शिवसैनिक आहे. आपला जीव अडचण घालून त्या ठिकाणी वाचतो. मराठी माणूस तर नोकरी करतो, त्याचा काय संबंध तुमच्या व्यापाराशी? तुम्ही भरत नाही, गेलात काय? तुम्ही गेला तर दुसरा कोणतरी येईल, त्याला नोकरी केली असती, पण त्यांना हा भेदभाव केला नाही. तुम्ही सुद्धा हा भेदभाव आता करू नका, या भाजपच्या नादाला लागू नका. परवाचा कोविड सारखं संकट आलं, हे देवेंद्र फडणवीस त्यावेळेला मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पैसे भारतीय जनता पार्टीच्या आमदार आणि खासदारांनी देऊ नका म्हणून यांनी फतवा काढला की नाही काढला? कोण महाराष्ट्रामध्ये राहतं? फक्त मराठी माणूस राहतो, तुम्ही राहत नाही. पण यांनी फतवा काढला की या कोविडच्या मुख्यमंत्री सहाय्यता फंडामध्ये एकही पैसा देऊ नका, तिकडे नरेंद्र मोदींना द्या. 8वा दिवस इथून ट्रक भरून रेमडेसिवीरची इंजेक्शन त्यावेळेला गुजरातला काढली होती आणि पोलिसांनी पकडल्यानंतर रात्री 2 वाजता विरोधी पक्ष नेते म्हणून त्यावेळेला देवेंद्र फडणवीस आणि वरच्या सभागृहाचे विरोधी पक्ष नेते म्हणून प्रवीण दरेकर रात्री 2 वाजता पोलीस स्टेशनला गेले. कोणाकरता गेले? मराठी माणसाच्या मदतीकरता. पैसे देऊ नका फंडातले किंवा तुमच्या पगारातले म्हणून सांगणारे लोक आज त्याला तुमचा पुळका आलाय काय? आज तुम्हाला पुळका आलाय. आणि म्हणून किती मिनिटं आणि म्हणून आज मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की अशा प्रकारचा भेदभाव मी कधी केला नाही. तुम्ही भेदभाव करू नका. तुम्ही कोणीही असा, तुम्हाला उद्या वाचवायचं असेल तर फक्त शिवसेनाच वाचवू शकते, दुसरा कोण वाचवू शकत. या पश्चाताप करून काही फायदा होणार नाही. हे भाजपवाले तुम्हाला कधीच वाचवणार नाही. आणि आता भाजपवाले ही अटल बिहारी वाजपेयी, कैलासाशी अटल बिहारी वाजपेयी साहेब, देशाचे माजी पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, विजयाराजे शिंदे, मुरली मनोहर जोशी, त्या ठिकाणी अरुण जेटली किंवा त्या वसुंधरा राजे सिंधिया किंवा विजयराजे सिंधिया ही राहिलेली नाही. हे फक्त बोलण्याचं काम आहे. पहिल्यांदा लय नाकात कांदे सोलायचे. आमची टॅक्सी ना आमच्यासारखे सभ्य कोणी नाही, आमच्यासारखे ना सभ्य कोणी नाही.
आम्हाला ना सत्तेचा अजिबात मोह नाही. आम्ही फक्त विचारला बांधील आहोत. आणि सत्तेकरता लाचार जर कुठली पार्टी असेल तर ती भारतीय जनता पार्टी. एक सांगा भारतीय जनता पार्टीनं काय तुम्ही सांगता इथल्या जागेवर? इथल्या जागेवर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नव्हते? असतील का नाही? नसतीलच मला वाटतं. कुठले असतील? भाजप हो तुम्ही बघा त्या नुसते त्यावेळेला सांगत होते. काय सांगत होते? आम्हाला सत्तेशी काही देणं घेणं नाही, आम्हाला तत्वाशी देणं घेणं नाही, आम्हाला काही सत्तेचा मोह नाही. पण ह्यांच्यासारखे सत्तेकरता हलकट दुसरे कोण शोधून सापडणार नाही. जो भेटेल त्याला आतमध्ये घेताय, जो भेटेल त्याला आतमध्ये घेताय. ते पहिला त्याला ते तिकीट देतात की नाही? मंत्रिमंडळामध्ये आम्ही समोर बसलो तर आम्ही फक्त बघत असतो, कारण समोर मी बसतो. मला ते विरोधी पक्ष नेता करत नाही. याचा आमच्या राजा राजपूरकरांनी उल्लेख केला. केली तर काय करेल माहिती आहे तुम्हाला? आता मला ते सांगायचं होतं त्या विधानसभा अध्यक्षाची बेगतच करून टाकायची होती, पण वेळ नाही. तर ते समोर बसतात माझ्या समोरासमोर. एक नंबरला देवेंद्र फडणवीस, बरोबर आहे? तेवढेच फक्त ओरिजिनल भाजपचे. बाकीचे आमचे एकनाथ शिंदे ते भाजपचे आहेत काय? त्याच्याबरोबर ते 70,000 कोटीचे कोणते अजितदादा ते भाजपचे आहेत. त्याच्याकडला भुजबळ साहेब, त्याच्याकडला हसन मुश्रीफ, त्याच्याकडला आणखी कोण असतील ते सगळे, हे सगळे वरती राहुल नार्वेकर हे भाजपचे आहेत काय? भाजपचे आहेत? अशोक चव्हाण भाजपचा. अरे भाजपचा आहे कोण? कोणीही भाजपचा ओरिजिनल नाही. याचा अर्थ भाजपाने कितीही आपटली तरी त्यांना नेतृत्व तयार करता येत नाही. दुसऱ्या पक्षानं तयार केलेली. परवाच्या दिवशी देवेंद्र फडणवीसची एक मुलाखत मी बघितली. त्याचं काय आहे की शेजाऱ्याचं पोर आपल्या मांडीवर घेतलं म्हणजे ते आपलं होतं काय? हा तुम्हाला डायलॉग लागू पडतो, बाकी कोणाला नाही. बाकी कोणाला नाही. खरं तर वेळ संपला आणि म्हणून भागलो आटोपत घेतो. बरंच काही बोलायचं होतं पण तुम्ही पण काम काढत मला नाही बरोबर. आणि तो लबाड केलं बसला तो निवडून राहिलो. तुझ्या इथं पोलिसांना तर अगोदर सांगितलं असेल 2 मिनिटं पुढे करून द्यावा भेटायला. आता काय पोलीस काय पोलिसांसारखे राहिले? सांग हो लहान होती ते काय तसे राहिले नाहीत पहिल्यासारखे. जरा त्यांचं काय झालं की पाठ फिरवतात, आमचं काय झालं की डोळ्यावर टाकतात. सोडव बघा हा शिवसैनिक आहे खरा. एवढा पोलीस तुम्ही त्रास देता तरी तुमच्या घराची काळजी शिवसैनिकाला. काय त्यांनी सांगितलं मला? त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं वरळीमध्ये पोलीस लाईनीचा प्रश्न, मराठी माणसाचा प्रश्न हा उद्धव साहेबांनी आदित्य साहेबांनी सोडवला, त्याप्रमाणे इथं पोलीस वसाहत आहे त्याचा प्रश्न पण उद्धव साहेबांना सोडवायला सांगा. याच माझ्या पोलीस बांधवाला प्रश्न शब्द देतो की उद्याची महानगरपालिका ही आमची आघाडीची येणारच आहे. आणि आल्याबरोबर उद्धव साहेबांच्या पाठीमागे लागून तुमच्या घराचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी भास्कर यादव घेतोय. भास्कर यादव घेतोय. पण जरा पोलिसांसारखे वागा, जरा पोलिसांसारखे वागा. फक्त आमच्या शिवसैनिकांना काही घाबरवायचं काम करू नका. आणि म्हणून बांधवांना भगिनीनो, मी या ठिकाणी आता तुम्हाला जाहीर आव्हान करतो की मुंबईमध्ये ज्या ठिकाणी मशाल दिसेल, ज्या ठिकाणी रेल्वे इंजिन दिसेल आणि ज्या ठिकाणी पवार साहेबांची तुतारी दिसेल त्याच्या समोरचं बटन दाबून उद्या मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा येते